तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, तरी 10 10:30 11 वाजले असतील. आता नामा इथं मस्तपैकी पडला आहे, कोणाला चंकू पडला इथं. पांडू मनी बी आली. आता गाई बांधायचे ते मला वाटतं ती तिकडं भाजी आणाय गेली का काय. वा 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 वा, सकाळ असं दर्शन झालं म्हणजे बरं वाटतं, जरा सुंदर. अजून एक लावायचं बरं का. आता ह्याला रोपं तयार झाले ना की अजून एका कुंड्यात मी लावणार आहे, म्हणजे जरा चांगलं वाटेल. जरा ही इकडं आली, बहुतेक आज वांग्याची भाजी करते का काय माहिती. तसाच बेत दिसतोय. काय वांगी तोडते काय? बर. प्रचाराची तयारी सगळी जोरदार चालू आहे सगळीकडं. आवाज येतोय, अमक्याला मत द्या, तमक्याला मत द्या. तालुका पंचायत झेडपी. टमाट्याला टमाटी बी तोडा. आज वांग्याची भाजी आहे ना. येतो गाई बांधून. लसूण मस्त आला का, पण खाली फुगतोय का ग? लागलाय ना. तीच अडचण लय. लसूण ह्या रानाला मोठाच होत नाही का ग? काय चुकतंय काय माहिती आपल्याकडं. नाही, रानात पालाश कमी आहे जरा, त्याच्यामुळे फुगत नाही. हां. पहिला आपण वांगे बघत नाही. 1 2 3 4 इथं 5 6 7 8 इथं 9. एकाच फांदीला 9. या आगोरी वांग आहे. मनी आली ना माना. लसूण आपलं ही लसणाची पात पण वापरत आहे की भाजीमध्ये. लय चांगली असते ही सुद्धा पात. लसूण हृदयासाठी लय चांगलं आहे. ज्यांना रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे का, एकतर तुम्ही रक्त पातळ व्हायची गोळी चालू ठेवा, किंवा मग आहारामध्ये लसूण आणि काळी मिरी ही चालू ठेवा. ह्याने सुद्धा ती रक्त पातळ व्हायचं जी गोळी करते का, तीच काम ही लसूण आणि काळी मिरी करणार. फक्त एकच आहे, कुठलं तरी एक चालू ठेवा. नाहीतर मग तुम्ही दोन्ही चालू ठेवचाल तर तुमच्या प्लेटलेट काउंट एकदम धडाक्याने कमी येतील आणि कुठनं तरी ब्लिडिंग तुमचं व्हायला चालू होईल. अशा लोकांना लय काळजी घ्यावी लागते. जर का ज्यांची रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे, अशा लोकांना जर जखम झाली तर ती जखमातनं रक्त थांबत नाही लवकर. एवढंच. बाकी तुम्ही सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. मी फक्त माझा सांगण्याचा हेतू फक्त तुम्हाला माहिती असावी. तुमची काय अडचण असेल तर तुम्ही डॉक्टरांकडं जाऊन तुम्ही सल्ला योग्य ते घ्यावा. माझ्यावर विश्वास ठेवू नये. हे बघा, इथं ही इतकी फुलं लागते त्यांना, हीच तोडून टाकायची ती. कारण ही काय होतंय, मेन एकच फुल चांगलं त्याला पोसत नाही. ही सगळ्याला फुलं लागली ती, ही कसं बी पडून आलंय ना आपलं. मला तर हे नको वाटतं. एकच फुल असले की त्याला चांगलं आपलं तीच चांगलं येणार, चांगलं मोठं होणार. प्रत्येक पानागाने एक 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 फळ लागले ह्याला. प्रत्येक पानागाने एक आहे. सगळे तोडून टाकले. आता झालं, घेतली का वांगे? चला कांदे किती टमाट्याला टमाट्याला काहीतरी घेऊन ये. टमाटे बी तोड. टमाट्याची चटणी मला तर लय आवडती बरं का खायला, पण जरा थोडंसं पित्तच वाढवते बघा. चला मी येतो गाय बांधून आता. हो, जे बारीक खुरट गवतच खायला लागले ते गाई. आता सुरुवातीला गाई गुरु शेंड खातात, परत मधलं खातात आणि परत बुडकं खायला चालू करतात. सगळ्याच गायींचं असं असतं, सगळ्याच जनावरांचं. आणि गाई जरा चिंगे आपली जरा गव्हाला चिटकून बांधली तर 2-3 ठॉम तिने चिंगेनं गव्हाचं उपटून खाल्लं. परत तिला जरा लांबतीनं बांधले. आज आकाश असं आहे. ढेकळं सुकायला लागले वरचीवर. आता दिवस उन्हाळाभर तापतेले चांगले, आणि पावसाचं काही थेंब पडलं त्याच्यावर की परत ते सुगंध देतेले. अशी ढेकळं आहे ती माती.
आणि आपलं औदुंबराचं झाड, त्याला लागलेली फळं, बरीच फळं पिकून खाली पडली. तर मंडळी त्या दिवशी आपण ह्याला एक क्वीनचं घर दिलं होतं, तर सक्सेस झालं. क्वीन निघाली ह्यातनं. ह्याला राणीच नव्हती. बिना राणीच्या माश्या म्हणजे एकदम त्यांचं लय मोठं हाल उठतात. आता त्यातनं राणी बाहेर निघाली. आता राणी तुम्हाला दाखवू नाही शकणार, मागं मी बघितली पण सक्सेस झालं. बघा खालच्या बाजूला राणी आली. नाही तुम्हाला ह्या कॅमेऱ्यात दिसणार नाही, अंधार दिसतोय. तर मी ह्या मधमाशीच्या पोळ्याने जी राणीचं घर बनवलं होतं, तर ह्यातलं क्वीनचं घर काढून तिथं मी ठेवलं होतं. तर त्यातनं राणी बाहेर निघाली. आता ह्यांची पण क्वीनची घर आहे. आता फिरली माघारी इकडे इकडल्या बाजूने नाही दिसणार का एवढी सहजासहजी नको, हे करू नको त्यांना, चावतील चावतेले राहू दे. त्या दिवशी आपण कांदा आणलेला, तिनं हे असं केलंय, बांधून ठेवलं ते कांदा. जडचं जड आहे ते मस्त. नाही बघा असं मस्तपैकी भारी दिसतंय का नाही. एवढं कांदा काटून आपलं भरून ठेवावं ग. काटण्यावर बांधायचं असं इथं. सगळंच सगळं बांधून ठेवायचं. म्हणजे बरं. हवेला खेळता राहते ते आणि आज बल्ब बी लावला मी इथं, कारण आज रात्रीच्याला डाळ बनवायची. डाळ बनवायची. आपण जी तूर त्या दिवशी नुसते पाणी लावून ठेवली होती का, तिची डाळ कशी होती ती बघायची. डाळीचं चालू करायचे, पण काही एक 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 अडचण नुसती यायला लागली. आता अडचणी तुम्हाला सांगून उपयोग बी नाही. ह्याला पाणी घालायला पाहिजे का, ह्याला पाणी सुकायला इथं होतं जरा दिवस तुम्ही कट्या देत बरं. ठेवा नाही काय त्यात माहिती. ठेवू त्याच्यात, म्हणजे जरा त्याला पाणी घालण्याचं जळून जाईल ते. आता हे उचलायला जमल का? जमते की, त्याला कुठं काय झालं. हां त्याला नाही काय झालं पण. इथं गवती चहा आपला आलाय. इथं कोरफड लावलेली तशी चांगली जायची. आणि इथं आपला जी गवतीच्या लावलाय ती जरा पिवळा पडलाय बहुतेक. मला वाटतं ह्याला जागा कमी पडते का काय काय माहिती. आणि ह्यात पुदिना मात्र एक नंबर आला. मी रोज 2-2 पानं खातो पुदिन्याची. हे पित्त कमी करतं बघा, मस्त आहे पुदिना. पाचन व्यवस्थित ठेवतं. पोटासाठी चांगलं आहे. काय झालं, मी तिकडे गेलो आणि तिकडं मधमाशी परत चावली मला. त्या झाडावर बसलेले ना, ते पुढं अशोकाचं झाड आहे का, त्याच्यावर बसलेलं दरवर्षीचं मोहळा इतक्या जर चावते त्या माश्या, जाता येता चावते ते. तर आता असं ठरलं सगळ्यांचं की त्याला झाडायचं. तर तयारी चालू केली. मी तवर गायींची जागा बदलून येतो, तवर सगळी तयारी करून ठेवा. हां हां मी आलो गायींची जागा बदलून. मंडळी गायींची नाही नाही, 2 मिनिटात येतो. आधूर तरी करून ठेवा तवर. नाही रे, त्यांची जागा बदलाय आले. नाही नाही, अर्धा तास लागतो याला, लगेच नाही. गायींची जागा बदलून येऊ आधी. गायींची जागा बदलली, लागलेत चरायला. ते वाळल्याला गवत खाते. ते वाळल्याला गवत खाल्लं तरच ती मकवानं खाते ती बरं का, वाळल्याला. नाहीतर काय होतं, उन्हाळ्या दिवसाचं एकच वैरण टाकत गेलं ना, त्यांना आवडत नाही. असं जरा हिंडवलं ना, मग ते सगळं खायला चालू करते. तर आता जाऊ आणि ते मावळ तेवढं झाडू. ते लय वेळा झालं चावायचं. आणि दरवर्षी त्या झाडावर बसलेलंच मावळ का चावतो, बाकीची मावळं चावत नाही ती अजिबात. आता मगाशी बघितलेलं ते चिक्कूवरचं जे मधमाशी आहे त्या नाही ते चावत एवढे, इकडचंच चावतंय. त्यांनी तयारी करून ठेवली सगळी. तर मधमाशा पोळं झाडलं आपण, की त्यांचं पोळं येत आहे त्यावर उडते ते. तिथं बसल्या पण आता निघून जाते तिथनं. आणि हे दोघं जण मध खाते ते. थोडा मध नाही हो, मध नाही लय, ती उठून जायच्याच मार्गावर होतं. मध पण नाही ते लय चावल्या माश्या पण. सगळ्यांनाच चावले. कुणी आलं गेलं तरी त्यांना चावायच्या. त्यांना उठवूनच लावलं, नकोच म्हणलं. इथं घुमतंय आता. मधाला ताट आणलं होतं, मध निघलाच नाही. जाईल आता एक आज उद्या जाईल निघून येत ना. तर मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ 8:06 आणि बसलोय निवांत. मी काय आज जेवण केलं नाही, मला काही भूक नव्हती. ह्यांच्या पुरतं जेवण बनवलं, भात बनवला आणि ह्यांचं भागलं. भात एवढा टेस्टी झाला की म्हणली एक घास खाऊन बघा. मला तिने फक्त एकच घास दिला खायला. एवढा घास खाऊन बघितला, खरंच भात चांगला झाला. तसं भात बनवायचं म्हणलं की ह्यांना मनापासून असं उल्हास ह्यांचा वाढतो.
आणि ह्यांना लय आनंद होतो भाताने. काय पण कसं आरोप करता माहिती? नाही नाही आरोप नाही मग ना, असू दे, मला बी आवडायला लागलाय भात आता हे पुढं, खरंच मला आवडायला असं लागलाय. नाही मला सांगायचं म्हणायचं, हम्म. तुम्ही माझ्याकडे फक्त लक्ष द्या हम्म. की आम्हाला भात म्हणले की आम्ही मनापासून करतो असं म्हणणं म्हणजे तुम्हाला काही चांगलं करून खाऊ घालत नाही का? नाही नाही चांगलंच बनवते, मग तसं का बोलता? चांगलं चांगलं. भाकरी सुद्धा एक नंबर बनवते हा. भाकरी भाजी आता शेवग्याची शेंगा. असं उद्यापासून पाण्यात मीठ टाकून कालवूनच खायला होते बघा. नाही असं का बोलता? म्हणजे मला खायचं नसलं की हे चांगलं बनवून खाता येतं. तसं जरी बनवलं तरी मी खाणार. तुला माहित आहे कसंच मी नावं ठेवत नाही कुठलं, कसं लय जरी ठेवता, रोज नाव ठेवता. नाही नाही, अजिबात नाही. कसं जरी असलं तरी मी नावं ठेवत तसं का नाही. म्हणता? आता मी उद्या खायला नसलं चांगलं चांगलं करून उद्या शनिवार. उद्या शनिवार जाईल. हा. हां उद्या शनिवार आहे. उद्या शनिवार झाला, परत रविवार आला. एक 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 दिवस वाढत 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 जातो आणि माणसाचं वय कधी होतं, कधी माणूस म्हातारा होतो, कधी मरून जातो. मरायला काय म्हाताराच व्हावं असं काय नाही मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल आता मध्ये काल परवा झालेला कसा किस्सा आहे. तर माणसाला मरायला म्हाताराच व्हावा असं काय नाही. माणूस कधी त्याचा टाईम झाला की त्याचा श्वास पूर्ण झाला की ते विषय संपला त्याचा. तर असं बऱ्याच गोष्टी अशा जीवनात होते. कोणीतरी सांगितलेलंच की जी जन्म घेतं त्याला मृत्यू आहेच. मोठे मोठे चंद्र सूर्य तारे चकनाचूर होते, मोठे मोठे ग्रह तुटून जाते, मोठे मोठे राजे सुद्धा मरण पावलेत. मोठे मोठे ऋषीमुनी जे हजारो वर्ष जिवंत असणारे ऋषीमुनी सुद्धा त्यांना एक ना एक दिवस आपला देह त्यागावा लागतो. तर आपली तर काय कथा आहे, आपण एक शुष्क काष्ट म्हणल्यासारखं आहे. हां आपलं काहीच नाही झालं. तर ही अशी दुनिया आहे. ह्या दुनियामध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर एखादा बुडबुडा यावा आणि ते फुटून निघून जावा तसं आपलं आयुष्य असतं. त्याच्यामध्ये जीवन जगायचं कसं ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं आणि ज्याची त्या पद्धतीनं ज्याची त्याला जीवन जगायचा अधिकार आहे. एखाद्याला वाटतं की आपण चांगलं करावं तर ती माणूस चांगलंच करत राहतो जीवनामध्ये. एखाद्याला वाटतं आपण लय मोठा पैसाच कमावा तर ती जेव्हापासून ते हेट होतो तेव्हापासून मरेपर्यंत ती पैसाच कमवतो. मग त्याच्या नजरेत ती चांगला असतो. बाकीची त्याला काय म्हणता येईल ही माहीत नाही. पण हीच प्रश्न जर का एखाद्या तुम्ही संन्यासाला विचारला तर ते म्हणला सगळं त्याग करणे हीच त्यांचं जीवन असतं संन्यासाचं. यहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत तुम्ही तुमच्या तपोबळावर जेवढ्या सिद्ध्या प्राप्त करता त्या सिद्ध्यांचा सुद्धा त्याग करणं त्यालाच म्हणायचं संन्यास. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त होते त्या तुम्हाला ती एक ना एक दिवस सोडून द्याव्या लागतात आणि नंतर तुम्हाला ईश्वरप्राप्ती होती. ईश्वरप्राप्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ईश्वर म्हणजे आपण आपल्या आत्म्यापर्यंत पोचणं म्हणजेच ईश्वर आहे. ही आता लई चर्चा वाढत चालली, कंटाळा येईल तुम्हाला बोलायला. नाही ऐकायला पण बरं वाटतं. बरं वाटतं? बोलत जावं आजनं असं. बरं. तर चला मित्रांनो, आता थंडी जरा कमी झाली. थंडी कमी झाल्यामुळे जरा बरं वाटायला लागलं. लई थंडी होती, थंडी बी मला सोसत नाही आणि जरा कमी झाली आता. बरं आता इथनं पुढं काय कमीच थंडी येणार नाही. पण थंडी कमी झाली असं वाटणार नाही बघा. आभाळ आल्यामुळे कमी आहे. आभाळ जर गेलं तर त्या अमेरिकेमध्ये इतका बर्फबारी व्हायला लागली की तापमान मायनसमध्ये गेलंय आणि इतक्या लोकांवर अडचणी आल्या. त्या मला वाटते 2026 इतकी संकटं सांगितली ती की नावच काढणार का. 2000 सुरुवातच बघा ना आता कशी झाली. अशी कितीतरी संकट अजून येणार आहे ते असं सांगितलं. गेल्या वर्षी पूर येतेला म्हणून सांगितलं होतं. तर आलाच या भागात भयंकर पूर आलं, सगळीकडंच पूर आलं. पंजाब सगळं धुवून गेलं पुरात. आता भूकंप किती झालाय वाटतं कुठंतरी अजून. ते काय माहिती झालाय भूकंप झालाय. त्याचं हाय सगळीकडं नुकसान चालूच आहे. त्या आता कुठला अजून ती व्हायरस अजून आलाय ती काय एवढा विशेष काय नाही त्याचं. ती ह्याच्या आधी पण आलता आणि त्याचं शांत होऊन जाईल मित्रांनो. पण अशा गोष्टी होतच राहणार आहे त्या, कारण निसर्गाला सुद्धा त्याचं संतुलन साधायचं आहे. जर का हरणांची संख्या जास्त झाली तर वाघाचा जन्म होतो आणि वाघ वाढलं की हरणांची संख्या कमी होते आणि हरणांची संख्या एकदम कमी झालं तर परत वाघसुद्धा आपोआपच कमी होते, कारण की त्यांना खायलाच मिळत नाही काय. तसंही निसर्ग सगळं संतुलन एक बॅलन्स ठेवतो आणि बॅलन्स असणंच गरजेचं आहे. तर असं मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.